नंतरही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आलेत, तर यावरून आता वादही निर्माण झालाय। 36,000 कोटींच्या या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात सुमारे 17 लाख शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याचं समोर आलंय। कारण 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने थकीत कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार नाही आणि अशा शेतकऱ्यांची संख्या 13 लाखांच्या आसपास आहे। या शेतकऱ्यांचं कर्ज जरी 2 लाखांपेक्षा कमी असलं तरी त्यांना केवळ 50,000ंचाच लाभ मिळणार आहे आणि त्यांना कर्जाची उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे। 2 लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम बँकेत जमा केल्याशिवाय ती कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये। तर यामुळे विरोधकांनी या अटींना जोरदार विरोध केलाय आणि सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे। कर्जमाफ होणार नाही असं पहिल्यांदा सांगतो की या संदर्भात सगळे डिटेल्स देण्याकरता आम्हाला इलेक्शन कमिशनने बंदी घातलेली आहे। तथापि प्रेस नोट काढायला बंदी नव्हती म्हणून प्रेस नोटच्या माध्यमातून सगळे डिटेल आम्ही दिलेले आहेत। ते जर नीट वाचलं तर सगळे कन्फ्युजन दूर होतील। 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण करतो। यामध्ये ज्या लोकांनी यापूर्वी कर्ज घेतलेलं आहे, जे थकीत आहेत, असे सगळे लोक आपण कव्हर केलेले आहेत। केवळ 2020 ला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि जे पुन्हा थकीत आहेत असं दाखवत आहेत किंवा झालेले आहेत, यांच्या संदर्भात काही रेस्ट्रिक्शन आपण टाकले आहेत। तो नंबरही मोठा नाही आहे। मला असं वाटतं की 9-10 लाख अशा प्रकारचे शेतकरी आहेत, त्यांनाही कर्जमाफी मिळणारच आहे। पण वारंवार म्हणजे 17 ला मिळाली, 20 ला मिळाली आणि पुन्हा 26 ला, तर यातनं बँकिंग हे पूर्णपणे कोलॅप्स होईल आणि म्हणून बँकिंगही कोलॅप्स होऊ नये आणि शेतकऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्यापुरतं काही अटी आपण टाकलेल्या आहेत। ज्या अटी जवळपास मला असं वाटतं 99% शेतकऱ्यांना त्याची अडचण पण येणार नाही। बाकी सगळ्या शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे कर्जमाफी देतो। तो 15चा आहे का 16चा आहे का 14चा आहे हे देखील आपण बघितलेलं नाहीये आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पूर्णपणे आपण देतो।